आणि पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। पुण्यामध्ये पोलिसांची हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आलाय। मेट्रोचं साहित्य बंगल्यासमोर ठेवल्यामुळे मनोरमा खेडकर संतप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर पोलिसांची हुज्जत घातली होती। तो व्हिडिओ समोर आलाय। माझं काम आहे का? बडबड करताय? माझं काम आहे का ते? मग आम्हाला आलो तर तुम्ही थांबताय का बोलणं? तुमचं चाललंय काय दांडेन कुराडेन घेऊन येताय म्हणलं काय? तुला सांगायचं नागरिक आहे का? कशासाठी आलोय? तुमचं काम आहे ना बोलायचं? तुमचं काम नाही का कशी बोलायचं? तुम्हाला सांगा तुमचं काम नाही का? माझं काम आहे का? बडबड करताय? माझं काम आहे का ते? मंदार गोंजाळी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, आधी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून त्यांच्यावर दमदाटी आणि आता थेट पोलिसांची सुद्धा हुज्जत घातली आहे। काय म्हणायचं आहे? मनोरमा खेडकर यांची मानसिकता यातून समोर येते आहे। हा प्रकार 2022 मधला आहे। पुण्यातील बाणेर रस्त्यावरती मेट्रोच्या मार्गिकेचं काम सुरू आहे आणि या मेट्रोच्या कामाच्यासाठी जे साहित्य आहे आवश्यक ते साहित्य रस्त्याच्या कडेला जो खरं तर सरकारी मालकीचा आहे तिथे ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी या खेडकर कुटुंबियांचा ओमदीप नावाचा बंगला आहे। या मनोरमा खेडकर यांनी त्याला आक्षेप घेतला आणि मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत आधी त्यांनी वाद सुरू केला आणि मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होत होता त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। मग पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी आली आणि या टीम सोबत देखील मनोरमा खेडकर वाद घालताना आपण या व्हिडिओमधून पाहतो आहोत। खरं तर मेट्रोचं काम होणं गरजेचं आहे, सर्वांच्या साठीही मेट्रो आहे आणि या मेट्रोच्या कामाच्या निमित्ताने त्रास किंवा अडचण तर सगळ्या पुणेकरांची होते आहे, कारण संपूर्ण पुण्यामध्ये बहुतांश भागामध्ये हे काम सुरू आहे आणि जे साहित्य ठेवण्यात आलेलं होतं ते रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेलं होतं, ते काही खेडकर यांच्या खाजगी जागेमध्ये ठेवण्यात आलेलं नव्हतं। तरी देखील मनोरमा खेडकर यांनी त्याला आक्षेप घेतला आणि त्यांनी आपण पाहतो आहोत आधी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली आणि त्यानंतर पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली। अर्थात पोलिसांनी फार हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही, मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांनीच रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।